अमरावती महानगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे स्वच्छ भारत मिशन आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा फज्जा उडाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। प्रभाग क्रमांक 7 मधील सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था पाहून नागरिक संतप्त झालेत। अमरावती शहराला स्वच्छ आणि हगंदारी मुक्त करण्याच्या गप्पा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात चित्र वेगळंच दिसते। प्रभाग क्रमांक 7 मधील गौतम नगर, समाधान नगर आणि भीमनगर परिसरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत शौचालय स्वच्छ आणि सुरक्षित आधुनिक ठेवण्याचे नियम असताना येथे मात्र अनेक शौचालयांचे दरवाजे गायब आहेत। पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही। साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलंय आणि परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय। दुर्गंधी इतकी प्रचंड आहे की नागरिकांना नाक दाबून जावं लागतंय। त्यामुळे रोगराई पसरण्याची भीतीही निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार मनपा प्रशासन आणि सफाई कंत्राटदार यांच्यात कोणताही समन्वय दिसत नाही। लाखो रुपयांचे कंत्राट देऊनही प्रत्यक्षात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। कागदावर स्वच्छता आणि प्रत्यक्षात घाण अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत। अशोकनगरात काय संडासचं काय हाल दिसचे? त्याचे हाल म्हणजे शिफर येत नाही हां काही वर्षापासून। बरं किती? आणि त्याच्यात माणसाचे बंदच आहेत। बरं टाकले किस आहे। हां कोणाचं मुलबाळ कधी आलं तिथून पाण्याने मागत येतीसले आईचे हां पडलं तर गेलं। बरं इथं मग कंप्लेंट केल्यात कोणी शिपर गिपर येत नाही का साफ करायला? शिपरले चालू होते शिपरले म्हणून घरोघरी संडासात म्हणे काय को आणि को होणार अहो म्हणे घरोघरी आहेत तर लोक येतात कसे मग? बरोबर आहे। ज्याच्या घरी नाही त्यांना कुठं जावं? हां त्याच्या घरी आहे आणि समजा लय मोठे लोक असले आणि एमर्जन्सी लागेल ते येतील नाही काय? हो अशी बोलली मी तिले। ते म्हणे घरोघरी बोले कोणी नाही आता किती वर्षापासून बंद आहे। याचा काय त्रास काय याचा त्रास काय? पाणी पूर्ण इकडे येऊ राहिलं आहे। पाणी पूर्ण संडासाचं पाणी पूर्ण इकडे येते। तुम्ही याची मग तक्रार केली आहेत का कोणाकडे? हो कंप्लीट केली आहे ना महानगरपालिकेने। अजून आलेच नाही कोणी? नाही आता निवडून आले तर आता येऊ आता पाणी बंद आहे सध्या पण आता लई येते बरसातीचं लई येते। की दरवाजे चांगले आहेत आतले? नाही सीटा फोडून ठेवल्या। सीटा फोडून ठेवल्या ते दुरुस्त केलेले आहे? दरवाजे फोडून ठेवले, लाईट फोडून ठेवले अंदरचे। कोणता भाग आहे? एरिया कोणता आहे? हा भीमनगर। साफसफाईला कोणी येते इथे ना कोणी येत आहे। नाल्या भरलेल्या आहे सगळे आणि पाण्याची व्यवस्था नाही आहे। सरकारी संडासात गेट नाही आहे बरोबर, दरवाजे तुटलेले आहे त्याची। याची आपण तक्रार केली आहेत का काही नगरसेवकाकडे? केलेले आहे आतापर्यंत कोणी आलं नाही सर। किती वर्षापासून अशी अवस्था आहे? हे 3 वर्षापासून आहे। हा कोणता एरिया आहे हा? भीमनगर। अच्छा इथं जे सार्वजनिक संडास आहे त्याची काय अवस्था आहे? तिथं पूर्ण दरवाजे फराजी बसवते आहे, चंबर झाकणं आहे ते हे करणं आहे। बरं इथं पाण्याची व्यवस्था काय आहे? काहीच नाही आहे। इथं साफसफाई करायला कोणी येत असते का? नाही हप्त्यातून म्हणजे 2 हप्त्यातून एकदा येतो। काय त्रास काय मग तुम्हाला याचा? अरे इथून गंदगी हे पूर्ण हे निघून जाते ना, पाय आमचेच भरते ना। या सर्व परिस्थितीचा सर्वाधिक फटका महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे। एकीकडे मनपा प्रशासन स्वच्छ शहराचे दावे करीत असताना दुसरीकडे या भागातील परिस्थिती प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते। नागरिकांना तात्काळ साफसफाई, पाणी पुरवठा आणि दुरुस्तीच्या मागणी करत दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे। अमरावती महानगरपालिकेचा निष्काळजी कारभारामुळे नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रभाग क्रमांक 7 खुद्द महापौरांचा प्रभाग आहे आणि महापौरांच्याच प्रभागाची अशी दयनीय अवस्था असल्याने शहराच्या स्वच्छतेचे काय हाल असतील याबद्दल बोलायला नको।